नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये ही पोलीस भरती सध्याची सुरू आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरताना डॉक्युमेंट कोणती-कोणती लागणार याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर mahapolice.gov.in या वेबसाईटवर जर गेलात, तुम्ही काय कराल की इथे क्लिक केल्यावर तुम्हाला काय करेल ही माहिती भेटून जाईल. त्याच्यामध्ये सर्वसाधारण सूचना आहेत. त्याच्यानंतर जी-आर आहेत, जाहिराती आहेत, त्याच्यानंतरनं रिक्त पदे आहेत, त्याच्यानंतरनं भरतीचा निकाल ही एकाच याच्यावरती यांनी दिलेला आहे. वेबसाईट ही दिलेली आहे. अजून आता वेबसाईट जर पाहिलं मी, तर अजून तरी ॲक्टिव्हेट नव्हती ही वेबसाईट. म्हणजे ऑनलाईन अर्ज जर तुम्हाला भरायचा असेल, तर त्यासाठी ही वेबसाईट आहे. अजून तर ॲक्टिव्हेट म्हणजे प्रॉब्लेम येत होता, कारण खूप सारे विद्यार्थी ट्राय करत असतील, हरकत नाही. आपण काय करतो सध्या ह्याच्यामध्ये, की कोणते-कोणते डॉक्युमेंट लागणार आहे त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर बघा सगळ्यात पहिलं तुम्हाला लागणार आहे, सगळ्यात पहिलं तर 10वी आणि 12वीचं तुम्हाला उत्तीर्ण प्रमाणपत्र लागणार आहे. ओके. प्रमाणपत्र लागेल त्याच्यामध्ये मार्कशीट लागेल किंवा सर्टिफिकेट असेल हे दोन्ही चालणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर जन्मदाखला असेल, तर जन्मदाखला बर्थ सर्टिफिकेट म्हणतात त्याला. जर सर्टिफिकेट नसेल तुमच्याकडे, बघा जन्मदाखला म्हणजे तुम्हाला हे हे करण्यासाठी असतं, डेट ऑफ बर्थ प्रूव्ह करण्यासाठी. तर त्यासाठी तो जर नसेल तर 10वीचा सर्टिफिकेट ज्याच्यावरती तुमची डेट ऑफ बर्थ असते ती तुम्हाला चालणार आहे. रहिवासी प्रमाणपत्र किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट याला म्हणतो आपण हे लागणार आहे. त्याच्यानंतरनं तुमची जर कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी असेल. त्याच्यामध्ये जर बघा एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, एस-बी-सी त्याच्यानंतरनं एस-बी-सी असतील, व्ही-जे असतील, एन-टी असतील या कॅटेगरीला तुम्हाला काय करणार आहे की हे जात प्रमाणपत्र लागणार आहे. त्याच्यानंतरनं ओ-बी-सी सॉरी ओपन असेल, त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एस असेल या कॅटेगरीला काय होतं की हे प्रमाणपत्र लागणार नाही. त्याच्यानंतरनं व्हॅलिडिटी म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर ठीक, नसेल तरी चालतं. त्याच्यानंतर एम-एस-सी-आय-टी उत्तीर्ण प्रमाणपत्र बघा, कंपल्सरी नाही तुम्ही तिथे जॉइन केल्यानंतरही तुम्ही देऊ शकता. जर तुम्ही खेळाडूमधून फॉर्म भरत असाल, तर तुम्हाला काय करायला खेळाडूचं प्रमाणपत्र आणि तुम्हाला हे करायला लागतं की पडताळणी व्हेरिफाय झाल्याची त्याची पोचपावती लागते. पोचपावती असेल तर ठीक. नाहीतर त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला कोणत्या-कोणत्या कॅटेगरी लागेल? व्ही-जे-ए, एन-टी-बी, एन-टी-डी, एन-टी-सी, एन-टी-डी त्याच्यानंतरनं एस-बी-सी, ओ-बी-सी, एस-सी, बी-सी त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एस या प्रवर्गातील उमेदवारांना काय लागेल की हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. आता ई-डब्ल्यू-एसमध्ये लागणार नाही. यांनी इथं दिले तरी ई-डब्ल्यू-एससाठी लागणार नाही तसं. त्याच्यानंतरनं बघा की याच्यामध्ये सगळ्यामध्ये करत असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतरनं पुढे जा. तर माजी सैनिक असाल तर तुम्हाला डिस्चार्ज सर्टिफिकेट लागेल. होमगार्डमध्ये असाल तर तुम्हाला काय करेल की त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे. प्रकल्पग्रस्त असेल तर प्रमाणपत्र लागेल. भूकंपग्रस्त असेल तर प्रमाणपत्र लागेल. पोलीस पाल्याच्या संदर्भात प्रमाणपत्र लागेल. अनाथ संदर्भात प्रमाणपत्र लागेल. अंशकालीन उमेदवार असेल तर प्रमाणपत्र लागेल. त्याच्यानंतरनं ई-डब्ल्यू-एसचं प्रमाणपत्र लागेल आणि एन-सी-सीचं प्रमाणपत्र लागेल. तर हे काय करणार की हे यादी दिलेली आहे त्यांनी, तर ही यादी तुम्हाला काय करणार की लागणार आहे. कोणताही फॉर्म भरायचा असेल याच्यामध्ये, तर याच्यामध्ये पोलीस शिपायासाठीची सांगितलेली आहे माहिती. पोलीस शिपायासाठीची माहिती आहे. बाकीची पदं जी आहेत म्हणजे चालक शिपाईसाठी असेल, ओके. त्यासाठी काय करा की वेगळी माहिती लागणार आहे. म्हणजे याच्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे काय करता लागणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.